ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? वृक्ष वेली आम्हा सोयरे वंचरे, पक्षी सुस्वरे आळविती. वृक्ष वेली आम्हा सोयरे वंचरे, पक्षी सुस्वरे आळविती. बघा, तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? निसर्गात देव आहे. निसर्गात देव आहे. परत तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? माय बाप काशी, तेने ने जावे तीर्थासी. आणि मग आपण तुकारामाचा गाथा, तुकारामाचं ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी आणि भगवंताची गीता, भागवत हे सोडून आज आपण काय केलो आहे? स्वार्थाच्या पाठीमागं, लोभाच्या पाठीमागं हे जे भोंदू बाबा आहे ना, त्या भोंदू बाबाच्या पाठीनामा लागलो. आता खरा गुरु कोण आहे? कृष्ण मोंदे जगद्गुरू. आणि आज आपण कोणालाही गुरु करतो. आणि गुरु करायचा हेतू काय? स्वार्थ. आणि बघा, गाडगे महाराजांनी तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धा दूर केली, पण आज या स्वार्थापोटी अंधश्रद्धा सुरू झाली. आणि मग आसाराम बापू, राम रहीम आणि आता कोण? खरात. बघा, ह्या 21व्या शतकामध्ये या खरातसारखा भोंदू बाबा आज मोठमोठे मंत्री, मंत्र्यांच्या बायका आणि यांच्या पाठीमागं काय झालं आहे? स्वार्थ. पापाचा बाप कोण? लोभ, सत्ता. आणि या सत्तेकरता लोक त्याच्या मागं धावले आणि आज तो कोट्याधीश झाला. आणि खरी जी भक्ती, मायबाप काशी, तेने जावे तीर्थाची. आईबापाची सेवा करा, प्राणी मात्रात देव आहे, निसर्गात देव आहे, हे लोक विसरून गेले. आणि मग आज तुकाराम मुंढे IAS अधिकारी, बघा, आज या 21व्या शतकामध्ये त्यांनी काय केलं? हे जे आपण पिंडदान करतो ना, 10वा 13वा करतो ना, त्यांनी केला नाही. त्यांनी काय केलं? 13व्या दिवशी जे आईची राख होती त्यांनी 10 खड्डे खणले आणि त्या 10 खड्ड्यांमध्ये ती राख टाकली आणि त्याच्यामध्ये काय केले? झाडं लावली. आणि 13व्याच्या दिवशी परत 13 झाडं लावून आणि झाडं लावली. बघा, तुकारामाचं जे काम आहे ना, हे पूर्ण कोणा केलं? तुकाराम मुंडेनं केलं. म्हणून आता इकडून पुढं हे जे बघा, शिवाजी महाराजांनी काय केलं? 350 किल्ले जिंकले. किती आनंद झाला असेल. मग त्यांनी एकही सत्यनारायणाची पूजा केली नाही. पण त्यावेळेला ही अंधश्रद्धा मानली जात नव्हती. पण आता या पेशवाईच्या काळामध्ये हे जे ब्राह्मण, हे बुद्धिवादी लोक, यांनी लोकांना हे लावून दिलं. आणि मग लोक त्या अंधश्रद्धेच्या नावाखाली खरा देव आहे ना, हा विसरून गेले. म्हणून खरा देव कुठे? आपल्या हृदयात आहे. खरा देव कुठे? आईबापात आहे. खरा देव कुठे? निसर्गात, चंद्र सूर्य हवा पाणी. आणि झाडं लावा, झाडं जागवा, प्राणी मात्र जगा. आपणही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. ही संस्कृती उभी करा. बघा, तुम्ही संघ काय आणलं नाही, संघ काय नेणार नाही. ध्येय रक्षणे कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. एक दिवस तरी माणूस प्रत्येक मरणार आहे. मग मरणार आहे, संघ काय आणलं नाही. म्हणून आनंदाने जगा, प्रेमाने जगा, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगा. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. काय अंधश्रद्धांना आज काय झाले? श्रद्धा ठेवा. आज लोक श्रद्धा सोडून दिली. फक्त अंधश्रद्धा करता, तो करतोय, हा करतोय, तो गेला, हा गेला, म्हणून तो काय करतोय याचा विचार करा आणि समजून भक्ती करा. खरी भक्ती म्हणून गेले ईश्वरूनी खऱ्या देवा. तुकारामाचा गाथा तुम्ही बघा, ज्ञानेश्वरी बघा, गीता बघा, भागवत बघा, तुम्ही बघा, मुलांना शिकवा. आज पाश्चात्य लोक गीतेचे विचार घेऊन राहिले आणि आपण काय करतो? या अंधश्रद्धेमध्ये बुवाबाजांना आपण बळी पडतो. म्हणून बुवाबाला बळी पडू नका. आईबापाची सेवा करा, तुम्ही जगा, त्याला जगा. तुम्ही संघ काही आणलं नाही. आनंदाने जगा आणि आनंदाने दुसऱ्यालाही जागवा. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.